हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे क्रिसमस डे, तर त्याच्यामुळे शाळेला सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज घरी जाईन. पप्पांनी त्यांनी बट्टी पण लावली. आता हा पा कधी टोपी घाललं नाही ना, आता तीन तीन टोप्या घालतोय पा. इकडे बाय. हा पा कोणाचं लग्न आहे? कधी टोपी नाही घालली ना तू? घातलेली. ते टोपी खाली उतर पडली पाय, उतर. आणि पप्पांनी त्यांचं तिकडं काम चालू आहे, मागं भट्टी आहे. आणि मम्मी माझी मम्मी डायरी पाहते पप्पांचं त्यांचं. आता तुम्हाला काम दाखवतो. पप्पांचा फोन पण चालू आहे, मामाचा फोन चालू आहे. म्हणजे तोपर्यंत थोडीशी पूजा पण होईल. पूजा चालू झाल्यानंतर नाही का बा माझं म्हणणं. मित्रांनो, आता मम्मी मी मयूर आता घरी आलो आहेत. मम्मी भाजी बनवते, आता भाजी तयार करते. आता मयूर पण आलाय माझ्यासोबत. हा पा इकडे मयूर, हा पा. आणि इकडे दीदीला काही बरं वाटत नाही. काय झालं का बरं, माझा चष्मा लावून बघतो. होय, तर याच्यासोबत 5 कॉम्बो सेट आलेत वेगळे करून. काकड़े का चश्मा ये देखो लगा लिया. दिसतंय का तुला? काय दिसतंय? नहीं कुछ नहीं दिखता हमें. ये देखो, इधर आओ. आज है क्रिसमस पर हम इंडिया वाले हम नहीं मनाते, वो क्रिश्चियन मनाते. यहाँ पे क्रिसमस, यहाँ पे हमारी दीदी का बर्थडे है. ये देखो, 27. ये दीदी आणि तुझा बर्थडे केव्हा आहे रे मग? 27 तारखेला. माझा बर्थडे 2 नोव्हेंबर. 2 सप्टेंबर ना. 2 सप्टेंबर. ते पण माहित नाही का रे? हा, 2 सप्टेंबर. याचं 2 सप्टेंबर, तुझं 27 काय आहे दीदी? 27 डिसेंबर. आणि माझं आलं 15 सप्टेंबर. आणि माझ्या भावाचं 26 सप्टेंबर. लोक त्याला बहुत समजतात ना. आम्ही त्याला शॉक समजतात. समज नका तुले. काकड्या म्हणतात आपले. तर मित्रांनो, हे पागल झाले सगळे. ते काय ट्रेंडिंग मध्ये जे चालतं ते म्हणताय. हे समज नका तुले. कन्या म्हणतेस मला. आता तुमच्यासोबत बोलणं म्हणजे कुत्र्याला बोलणं असंच आहे. यांच्यासोबत बोलायचं नाही जम मित्रांनो. हे बा, आता मम्मीने भाजी काय केली की हे बा, इथं होती रात्रीचं भात आहे. आता डबा भरील मम्मी आणि डायरेक्ट आता पाड्यात जायचं आहे कामावरती. थोडं काम आहे तिकडं आणि थोडंफार आता आज फिरणार आहे. आज म्हणजे सुट्टी लवकर माझ्या भावाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. माझ्या बहिणीचं ऐका तुम्ही आणि मला थोडं सपोर्ट करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या भावाला खूप बेल आयकॉन द्या. म्हणजे घंटा वाजवा. तर मित्रांनो, आता मी जेवण करतोय. रात्रीचं भात आहे आणि थोडं डाळ आहे. मयूर जेवण करतो का रे? जेवण करतो नाही. का बर? जेवण केलं का तू? हो. मित्रांनो, मयूर आणि मी आता कामाच्या ठिकाणी वरती आलो आहे. आता पप्पान त्यांची भट्टी पण उतरली आहे. पप्पान त्यांनीच उतरली. त्यांच्यासोबत एक जण होता, म्हणजे मयूरचा भाऊ शेखर होता. हे पा, हे सगळे म्हणजे जेवढे साचे आहेत तेवढं त्यांच्यामध्ये पाणी टाकले, पितळाचं पाणी टाकले. आता पप्पान त्यांनी विझवलं आहे भट्टी. हे पा, आतासुद्धा गरम कोळसे असतील. आता मला परत मम्मीने बोलवलं आहे की मी इकडं आलो आणि मम्मीला म्हणजे घरी काकां ते आलेत, छोटे काकां ते आलेत. आता ते पण लगेच जाणार आहेत म्हणे. त्यांना पण चहा पाणी करून जातील ते. आता मला कळवणला पण जायचं आहे. दूध पिशवी आणली आणि चहा तयार झाला आहे. आता मी पप्पा त्यांना पण चहा घेऊन जातोय. हे पा, चहा तयार झालं आहे. काकां ते पण आलेत. हे हॅलो गाय. हे पा, आणि काकू. या प्यायला या तुम्ही पण गरम. आता पप्पां त्यांना चहा घेऊन जातो मी. आणि कळवणला पण जायचं आहे. आता चहा पिऊन मी इथं चहा पिऊन घेतो. पप्पांना तिकडे देतो चहा आणि लगेच इकडे येऊन कळवणला जायचं आहे. मग कळवणला जाऊ. आता मी पप्पां त्यांना चहा देऊन आलो आहे आणि आता कळवणला जायची तयारी आहे. आता बा, आणि काकां ते पण चालले. हे बा, काकां ते जात आहे आता.
मम्मा बाजू चल रे. हाय गाईज, आम्ही आता चाललो कळवणला. शर्ट बदली करायचा आहे आम्हाला. आमचा दादू लवकर घराच्या बाहेर निघत नाही. काकू कसं आहे का? काकूला पाय पाय. तर आता मी पण कळवणला जातो. मला पण जायचंय. मम्मी आणि मी जाईल आणि काका आणि काकू जाणार आहे सटाण्याला. ते बेसवाट्यावरून फिरून जातील. आता मी कळवणतून आलोय आणि मग काका ते त्यांचे तिकडे गेले आणि आता मला पप्पांना पण आणायला जायचंय आणि मी माझ्या ब्लॉगिंगसाठी सेल्फी स्टिक घेतले का सेल्फी स्टिक. आणि आता पहिले पप्पा त्यांना आणतो. ते पण उद्या तयारी करायची. त्र्यंबकेश्वर शोरला जायचं आहे तर कपडे वगैरे घ्यावं लागतील म्हणजे भरावं लागतील बॅगमध्ये. आता पहिले पप्पा त्यांना आणतो मी. पप्पा त्यांना मी दुकानावरून इकडं आणले. आता मम्मीचं काम चालू आहे. उद्या त्र्यंबकेश्वरला जायचं आहे तर कपडे भरण्याचं काम चालू आहे. हे पहा इकडं किती राडाच पडलं आहे. कपडे इकडं तिकडं. माझे पण कपडे घेतील. आता मला पण 2-3 कपडे आहेत माझे इथं कपाटामध्ये. बाबा जास्त तर त्यांचंच आहे. आता काय करता, मी जर घ्यायला गेलो तर मला लगेच बोलता. माझी बहीण लगेच पप्पा त्याला घेतलं मला खबर नाही घेत असं सांगते. आता ती म्हणते मग तू टिकवतो का म्हणे कपडे. मी काय फेकून देतो का? हां मी फेकून देतो कपडे. माझे कपाटातले कपडे बघ. हां ना. आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.